मान में ट्याव लाख तारे ट्याव आसमान में ट्याव आसमान में ट्याव लाख तारे. ही तर सत्याची होणारी बायको आहे. या टायमाला इकडं कुठं जात असेल? सत्याच्या घराकडून आल्यास नाही. सत्याकडे नंतर बघते, आदिशच्याकडे बघते. ट्याव आसमान में ट्याव मेलो 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 मेलो. अयो कस काय इथं आली ती. मेलो 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 मेलो. इथं कस काय सापला रे विषय सापला माझा. मेलो रे मेलो. आईला पीटी उषा गेली का काय माझ्या समोरून. चढायला अजून चढली नाही मला. अजून एक चपटी आरामात संपू शकतो मी. हा आज काही खरं नाही वाटतं माझं. देवा बघ रे बाबा. पप्प्या का फोन करतोय? बोल रे. अरे सत्या दादा, अरे काय ना का माझी वाट लागली इथं. काय काय म्हणजे काय? आज मंजूताई माझ्या माग लागलेला का? तू ये लगेच इथं लगेच. नाही तर कोणाला तर पाठव बाबा. कुठं आहेस तू? लोकेशन पाठव. हा लगेच पाठवतो. हा लोकेशन पाठव, मी आलोच. गेले असेल आता. तुला किती पळायचंय तेवढं पळ, पण मी नसतं सोडत तुला. सत्याची बायको व्हायचं व्हय तुला. थांब, मी पण बघते कशी होते सत्याची बायको.
काय वे चिपरे किती पळवलंस ग मला हा? हा? तुझे केस खोटेत सत्यानं टकली पोरगी निवडली लग्नासाठी पर इस मंजू में जो बात है ना वो तुझ में नहीं। कुठे अशी काय बोल पाडलीस ग सत्याला का ते तुझ्या प्रेमात पडला हा खोटी आहेस तू तुला तर लांब केस बी नाहीत एवढी एवढी तर आहेत तरी मी तुझ्या प्रेमात कसं पडला होते बस इकडे बघ पप्प्या भावा तू इथं काय करतेस आणि ती पोरगी कुठे गेली कसला तरी विचित्र वास येतोय मंजुताई पिऊन आले की काय बघितलंस तिला हा बघितलं की ते काय तिकडे गेले गेली वाटत टकली लय लांब गेली असं ए पप्प्या थांब इकडे बस तू सत्याची नवीन बायको बघितलीस का नाही ना पण आता त्यानं बघितली म्हणलं छानच असेल की हट काय छान असेल अरे मी बघितलंय तिला जवळून बघितलंय तिचे केस नूडल्स सारखे आणि तिचं तोंड असं वाटतंय ना का महिनाभर तिनं आंघोळच केलं नाही लई वंगाळवाणी दिसते बाबा असू दे म्हणजे ते असं दिसण्यावर ना एखाद्याला वाईट वागळ बोलू नाही एखाद्याला वाईट वाटू शकते ना अरे वाईटच दिसत ती मग वाईटच म्हणणार ना पप्प्या काय बी झालं ना त्या पोरगीला आपल्याला शोधायचं हो तिचे असे नूडल्स सारखे केस आहेत ते असे धरणार मी काय ग म्हणजे
आणि तिला विचारणार आहे, अयो का माझ्या सत्याला फसवलं, का फसवलं त्याला? मंजूताई, तू तिच्या माग पळण्यापेक्षा सरळ सत्यदादालाच का नाही भेटत? त्याला भेटल्यावर गोष्टी सोप्या होत्या. कसं काय? अगं तुझ्या मनात जे काय ना ते सांगून टाक ना सत्यदादाला एकदाशी. अरे पप्प्या, मी तेच करत्या, पण त्यो त्या किळस माझ्या पोरगीच्या प्रेमात पडलाय की कुठं अक्कल घाण ठेवलाय कोणास ठाऊक. मी सत्याला सगळं सांगितलं तर तो ऐकव माझं. अगं मंजूताई, मी तर म्हणतोय फक्त त्यालाच कशाला, या अख्ख्या साताऱ्याला ओरडून सांग तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे. अगं मंजूताई, म्हणजे अख्ख्या सातारा नाही का, मी पंजिरी वाघमारे. माझ्या सत्यावर माझं मनापासून माझ्या सत्यावर माझं मनापासून. बलमा, मला जराशी भीती वाटायला लागली रे. आता कसली भीती? मी आहे की बावा. अरे तू आहेस रे, पण वाघमारी वेळेवर पोचतील ना ह्याची भीती वाटायला लागल्या मला. लाका तूच असं बोलायला लागला ना, आमचा कॉन्फिडन्स होतोय. जरा कॉन्फिडन्स ठेव ना, काय नाही होत, होते सगळं व्यवस्थित. बलमा, हा, वाघमाऱ्यांना जिंकायचा ही शेवटचा चान्स आहे आणि हे सगळं मी त्यांच्यासाठी करतोय हे कळलं पाहिजे त्यांना. आणि हो चान्स जर हुकला ना, नाही हुकणार. हा चान्स अजिबात हुकणार नाही. नको काळजी करूस. हे बघ सत्या, मंजूच्या प्रेमात पडल्यापासून तुझ्यात झालेला बदल बघतोय मी. आजपर्यंत सर्वांसमोर कणखर असणाऱ्या माझ्या मुलाची हळवी बाजू मंजूमुळं मला बघता आली. तुझं मंजूवर किती प्रेम आहे हे सगळ्यांना माहिती आहे, अगदी त्या परमेश्वराला सुद्धा. त्यामुळं तू तुझं प्रेम मिळवण्यासाठी जे काही करतोयस त्यात तुला यश मिळणारच. आणि कार्यक्रम फिक्स न करता परत येईल तो सत्य कुठला? हा नाद खुळा बाप्पा. चल. सुटले मला नटावं थटावं असं काहीच वाटणार झालंय बघ. सपने टिकली कशी दिसते ग? मॅचिंग आहे, मॅचिंग आहे. माझं पोरग एका बुजगावणीशी लगीन करते का नाही हे मला बघूच वाटत आहे. कसं बघू या डोळ्यानी ते सांग की. काय जाणी काय कर. चांगलं लागलंय, चांगलं लागलंय. समज कसं वाईट होतंय बघ. सपने नाही पिस्टिक घ्यायचं जरा. समजा माझ्या मनाविरोधात होतोय, त्यांनी पण संग लगीन झालं ती बी माझ्या मनाविरोधात. आता त्या बावळी संकट लगीत होतंय ती बी माझ्या मनाविरोधात.
चल लिपस्टिकला. माझा नवरा बी माझं काय ऐकत नाही बघ. वर्गात जरा जरा ऐकायचं ते बी आता ऐकणं झालंय. काय बिघडायचं म्हणून सपने सांग की काय बिघडायचं म्हणून. खरं तसं बी एका माणसाचा भात जास्तीच लावायला. काय बोलली सपने. तुमचं कोणी काही ऐकत नाही ना त्याच्यावरती हो ना असं म्हणले. अगं पण भाताचं काय बोललीस. भाताचं ते काल रात्र जास्त झाला होता असं म्हणत होते. अगं खोडे घ्यायचीस का. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. होय का. मग त्यांचं काही संबंध नाही. असल्या कसल्या हुबलक सुद्धा मला मिळाल्या. म्हणजे तू जरा पण हाय सपने. पण आता सत्यानाची किती का नाही ती लईच डेंजर आहे बघ. मला वाटलं होतं ही निवड त्याच्या आयुष्यात गेल्यावर मी कसं मस्त मोठं लगीन करल. समजा सातारा बघत राहील. असली भावी पोरगी आणि घरंदाज खानदानी आमक फलानं तमक फलानं. पण कुठलं काय आलिया भोगाशी असा विचार. सादर असते सादर. मम्मी जाऊ दे रडू नका. आता आपण काय करणार या सगळ्यात. सत्या भाऊजीने ऑलरेडी ठरवलंय बघा सगळं. ही सपनी त्याने काय बी ठरू दे पण मी त्या पुरीला ह्या घरात टिकू देत नसते. सून म्हणून माझ्या हाताखाली आणणार आहे ना. त्यांनी एप्रिलला कसं ह्या घरात हाकलून दिलं तसंच हिच्या बी हातात नारळ ते कारण ती बघच तू. सपनी फार हिलर काढायला लाव. जिम परे जिम कपाळाला टिम. जिम परे जिम कपाळाला टिम. पोरीच पोरी मीच गोरी. ओ काटे आवरलं का नाही अजून. अव बायकासनी बी एवढा येळ लागत नाही. काय करते ती कुणा ठाव. अव चला की लवकर नाही तर त्या सत्याचं लगीन गावायचं नाही. नंदे हो बया सत्याच्या लग्नाच्या अक्षदाने वाटते अशी. निवड निवड आवर आवर. आला का नाही. अव बाचकी काय 4 दिवस झाला आंघोळ केली नाही का काय. एवढं कशाला फुसफुस मारताय. रत्ने टीव्हीवर जाहिरात नाही पाहिली. पुसक पुसक मारलं की पोरी पुचक पुचक जवळ येतात म्हणून. तुम्ही बायकासनी चिकटाय जाताय का बायका तुमच्याकडे येते ती बघते की मी. पोरी चिकटणार आहेत मला कारण मी यांका तुला चिटकलं तेव्हापासून करंटच लागलाय माझ्या आयुष्याला. आणि काय हो तिच्याच झालं का नाही आवरून. मम्मी आला आपला बघ धंदेबाई कसा नाचलाय. हो ग बया माझा कंदी पेडा त्यो. झालं आता एकदा का त्या सत्याचं लगीन झालं की माझा रस्ता मोकळा. मग त्यो म्हणजे आवेशातनं कायमचा. खरंय खरंय पण आहे ना सत्य आपल्याला लग्नाला बोलवल हे मला कधीच खरं वाटत नव्हतं. म्हणजे मला अजूनही वाटतं हे स्वप्न आहे. अय्य, नाही पण मला विश्वासच बसत नाही याच्यावर की आपल्याला लग्नाला बोलवलं त्याने. होय काय रे आमरे तू काय एवढी सजलीस. नाही म्हणजे आज तर उलट तुम्ही दोघी माया देखील असं तोंड पाडून सुताक पडले बानी बसाय पाहिजे ना. तू कुठं चाललीस एवढी नटून थटून. हे आम्ही कशाला तोंड पाडून बसू. आता त्यांच्या मनासारखं होतंय ना. मग आम्ही फक्त त्यांनी दिलेल्या आमंत्रणाचा मान ठेवतो. आणि चल तू पण आवरून. नाही आमरे मी नाही ना. अगं आपल्या मंजूचं प्रेम आहे त्यांच्यावर आणि तिचं प्रेम आहे असं दुसऱ्या कोणीतरी राहून घेतलेलं माझ्या डोळ्यासमोर मी नाही बघू शकत. खरं तर माझ्यामुळेच होतं हे समजा. मीच तेव्हा तिला अडवलं होतं. अगे हे सुनंदे झालं का तुझं रडगाणं सुरू. हा बघ तुला जर असंच तोंड पाडून बसायचं असेल का नाही घरात तर बसीतच आम्ही जातो. तिजा चल चला. हा वय वय तू पुढे हो मी येतोच. जा 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 जा.
बरीच बरीच बारी मीच घरी. वय वय आलो. आई चला आवरून घे तू लवकर. आवरे, मी म्हटलं ना मला नाही यायचं म्हणून. अरे ग तू तरी कशा पायी चाललीस ग? ग तुझ्या दिदीचा नवरा होता तो, तिचं त्यांच्यावर प्रेम आहे ग. आई अगं सत्यादाजींनी आतापर्यंत तुझ्यासाठी माझ्यासाठी जे जे काही केलं त्याचा मान नाही राखायचा का आपण? त्यांनी पत्रिका देऊन आपल्याला मान दिला ना मग. आणि अगं तूच बोलतीस ना आपल्यासाठी जर कुणी एक पाऊल पुढं आलं तर आपण पण 2 पावलं पुढं जावं. मग चल ना आवर ना. आई अगं चल ना. ठीक आहे. आणि मंजू तिचं ती ठरवल काय करायचं ते. जा तू तरी आवरून घे. चल लवकर. आले आवरून. दीदी आम्ही सत्यादाजींच्या लग्नाला चाललोय. स्वतः सत्यादाजींना आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की तू येऊन हे लग्न थांबवशील. लवकर ये, आम्ही वाट बघतोय.